आयज जी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या तितून तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. मुद्दम म्हणजे काल मुख्यमंत्र्या कडेन जी आमची पेंडींग विशय आसले आनी नवे विशय जे उपस्थितीत जाल्या तेंचेर मिटींग जाल्या. त्या संदर्भान आयज ब्रिफींग करपाक प्रेस दवरलेली आसा. सगळ्यान पयलीं म्हणजे फ्युअल सबसिडी आमचे जे चॅकपोस्टा वयले प्रकरण जाल्या उपरांत आमचो एक डिमांड आसलो कितें की फ्युअल सबसिडी सरकारान आमची दिवची आनी त्या प्रमाणे जून 18 ते मार्च 19 जी सबसिडीची पळय आमचे रिन्युअल म्हणजे जी नोटिफिकेशन वॅलीड आसलेले ते स्किमीचे मार्च 19 पर्यंत ते दिवपाचे जे थारलेले त्या संदर्भान आतां सगळ्यो ऑर्डरी येवन पयशे सगळ्या बसकारांचे येवपाक लागल्या आनी हितून कशेंय जावं ते चॅकपोस्टार गेल्यामुळे जावं किंवा आनी कशा रितीन जावं पूण सरकारान ते काम केले. ताका लागून हांव ह्या माध्यमांतल्यान पावता मुख्यमंत्र्या पर्यंत तो पळयता सगळें, कित्याक डिस्कशनाच्या टायमार हे मिडियान जे उलयता ते विशय थंय येता तेचे कडेन. म्हणून हांव तुमच्या माध्यमांतल्यान आयज तेजे आभारूय मानता सगळ्या बसकारांच्या वतीन. आनी अशीच आमची फुडें कितें कामां पळय ती करची सरकारान, कारण आयज आमकां खूब वायट परिस्थिती कडेन आमची परिस्थिती निर्माण जाल्लेली आसा. दुसरो विशय म्हणजे आतां नवो विशय जो आहा हो 50 रुपया फिटनेस एक्सपायर्ड जाल्या उपरांत 50 रुपया जी फायन येता केंद्राचो पळय जो निर्णय आहा तो निर्णय आमी मुख्यमंत्र्या फुडल्यान मांडल्या उपरांत मुख्यमंत्र्याक आमकां गोंयच्या गडकरी कडेन उलोवन आमचो कॉरस्पॉन्डन्स आहा तो मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रान्सपोर्ट हायवे कडेन मांडून थंयच्यान परमिशन घेवन मुख्यमंत्र्यान हांगासर एक नोटिफिकेशन काडून आमकां रिलीफ दिल्ली की 1000 बराब कितलोय वेळ जालो 40,000 जाले 50,000 सुद्दां तर जाले जाल्यार तो 1000 बराब आनी फायन काबार करप असो जो निर्णय घेतलेलो तो 31 मे पर्यंत आसलो, 31 मे 2025 पर्यंत. आनी तो खुबश्या बसकारांनी किंवा टॅक्सीकारांनी आमच्या नदरे काडून दिल्ले की आमी वंचीत उरल्या म्हणून, गाडयो आमच्यो उरल्या, आमकां 40,000 50,000 अशी फायन येता, कोणाक 70,000 येता. तो मुख्यमंत्र्या कडेन काल परत मांडून मुख्यमंत्र्यान आश्वासन दिलां आनी आमी मागणी केल्या रिप्रेझेंटेशनांतल्यान आनी ताका मागणी केल्या की ती 31 मे 2026 पर्यंत 6 म्हयने 1 डिसेंबराच्यान आमकां तो वाडोवन दिवचे म्हणून ती फेसिलिटी आहा पळय ती म्हणजे 1000 भरून फायन काबार करप हे आश्वासन दिलां मुख्यमंत्र्यान. ते चालीक लावपाक लायला. OSDक आपल्या काल इन्स्ट्रक्शन दिल्या. आतां नवो विशय जो पळय आसा की 17/11/2025 म्हणजे आतां काही दिसा पयलीं अचानक केंद्र सरकारान जे पासिंगेची फी आसता बशींची किंवा सगळ्या गाडयांची पळय आसा, हांव बशीच्या संदर्भान सांगता, बशीची आयज 8,000 आसली ती अचानक 20,000 केली 17 तारखेच्यान. आनी त्यामुळे आनी प्रोसेस सुद्दां फॉलो करपाक दिवंक ना राज्य सरकाराक. इमिजिएटली NICच्या माध्यमांतल्यान ती सॉफ्टवेअरांच्यान वाहनांतल्यान घालून सोडली आनी जेन्ना बस पासिंगेक व्हरता तेन्ना ते 20,000 येवपाक लागले. तो एक्चुअली कायदो कसो आसता की 212 बी सेक्शन आहा त्याच्या अंडर केंद्र सरकार जे नोटिफिकेशन काडटा ते रिपब्लीश जावंक जाय लोकल गॅजेटाचेर आनी मागीर ते इम्प्लिमेंटेशन जाता. म्हणून ते आमी मुख्यमंत्र्याक काल रिप्रेझेंटेशनांतल्यान हांवें मांडला त्याच्या मुखार की ते नोटिफिकेशन आहा हे रिपब्लीश जाल्या शिवाय हांगा खंय इम्प्लिमेंटेशन जालें. त्या संदर्भांनी मुख्यमंत्र्यान डायरेक्टराक इन्स्ट्रक्शन दिल्या की आनी आमी मागणी केल्या की हे त्वरीत अभियानसान दवरचे की जो पर्यंत सगळे मुद्दे जे आहा पळय आमचे हे सुदारणा जो पर्यंत म्हाजी बस 2025 सरकारान काडल्या ही फूल फ्लेंज जो पर्यंत इम्प्लिमेंटेशन जायना तो पर्यंत हे नोटिफिकेशन जे आहा पळय केंद्राचे हे रिपब्लीश करचे न्हू आनी तेजें इम्प्लिमेंटेशन जे NICतल्यान पळय जालां ते त्वरीत स्टॉप करचे ते मुख्यमंत्र्यान आश्वासन दिलां की आपूण करता म्हणून. मागीर इलेक्ट्रीक बशीच्या संदर्भान STAची मिटींग जावपाक जाय. केंद्रान आमी गडकरी कडेन वचून तो सगळो निर्णय घेतलो. तितून फक्त स्टेज कॅरेज वॉर्ड नासलेल्या कारणान हांगासर STAक पावर आहा. सेक्शन 68 अंडर RTAक पावर दिवपाक RTAक इन्स्ट्रक्शन दिवपाक की बाबा ते ऑल इंडिया ट्युरिस्ट व्हेकलाक जर लागू जाता जाल्यार स्टेज कॅरेज बसींकूय ते लागू करपाक जाय. हे जे STAची मिटींग घेवन ऑर्डर जावपाक जाय ती STAची मिटींग डायरेक्टरान घेवकूच ना. आतां आमी कितल्यो ताका मागणी करून सुद्दां ती घेवपाक ते आदेश दिल्या मुख्यमंत्र्यान.
मागीर दुसरो विशय म्हणजे कॉर्डिनेशन कमिटीचो पयर आमी जो बर्थडे सेलिब्रेट केलो म्हणटो ते मुख्यमंत्र्यान तेचे पर्यंत पावल्ले ते सगळे म्हणटो तेणी ते इन्स्ट्रक्शन दिल्या कॉर्डिनेशन कमिटीची मिटींग घेवन कदंबाचे आनी आमचे कितें विशय आहा पळय ते सोडोवपाक मागीर कदंबाचो विशय जो आसलो फोंडाच्यान सांखळे वचपाक ज्यो कॉलेजीक स्टार्ट केले आसा इनर्सींग त्यो बशी पॅसेंजर घेवन वयताल्यो कदंबाच्यो तेंचेरूय खंय तरी मुख्यमंत्र्यान काल तांकां इन्स्ट्रक्शन दिल्या की त्यो कॉलेजीक जाल्यार कॉलेजीकूच चलतल्यो पॅसेंजर वाटेक तेंच्यांनी घेवप ना आनी क्लॅशीस पळय कितें आहा पळय ते जावपाचे बंद जावपाक जाय मागीर गोवा व्हेकल ऑथेंटिकेशन सिस्टम जी चालू केल्या चॅक पोस्टाचेर तेचेरूय चर्चा जाल्ली आनी मुख्यमंत्र्याक हांवें सांगलां तितून की टेंडर बरोबर न जाल्या मुळे जो रेव्हेन्यू शेअर आहा पळय सरकाराक 55% पळय जो आहा हो कमी प्रमाणान येता कित्याक ओपन मार्केटान जर टेंडर तर जाल्लो जाल्यार वेगवेगळ्यो मोठ्यो कंपनी येतल्यो आसल्यो आनी 11 चॅकपोस्टा वयलो जो सगळो वेव्हार जाता जो पयसो येता तो इस्क्रीव अकाउंट पळय जो आहा हो करून इन्फोटेक कॉर्पोरेशन आनी तो मिसोटेक प्रायवेट लिमिटेड यांच्या अकाउंटार कित्याक वयता कारण RTOन जर तालाव दिले किंवा पुलिसांनी दिले जाल्यार डायरेक्ट ते पयशे सरकाराच्या ट्रेजरीन वयता ते वचपाक जाय हो मुद्दो आमी मुख्यमंत्र्याच्या नदरेक हाडून काल दिला आनी बाकीचे जे एक मेजर म्हणटा जो ट्विस्ट आतां कालच्या मिटिंगेन जो जाला की आमची मागणी आसली की एफिडेवीट घेवन 23/9/2025 ह्या दिसा डायरेक्टरान जी ऑर्डर काडलेली की एफिडेवीट घेवन गाडयो रजिस्टर करप हे खंय तरी बंद करपाक लायलेले आसा मागीर आधार कार्डाचो एक मेजर विशय आसलेलो आतां आधार कार्डाच्या संदर्भान उलोवचें म्हणल्यार कितें आसा हांवें विथ प्रूफ सगळे ITIच्या माध्यमांतल्यान काल मुख्यमंत्र्या फुड्यान सगळें मांडलां की म्हापशेचो जो आमी विशय काडलेलो की 2 बशी बॉम्बेच्यो रजिस्टर जाल्यो आमी आवाज उठयल्या कडल्यान रेंटल एग्रीमेंट किंवा लिव्ह इन लायसन्साचेर ज्यो गाडयो रजिस्टर जाता आनी खास करून कमर्शियल व्हेकल बॉम्बेच्यो बशी तेचेर सरकाराक कसो रेव्हेन्यू लॉस आहा परत हांव एकदां उजवाड घालता हांवें काल मुख्यमंत्र्याकूय तें मांडलां की पर सीट जो जर महाराष्ट्रान रजिस्टर आसात कर्नाटकान आसात जाल्यार गोंय राज्यान ती गाडी येता जाल्यार पर सीट 600 रुपया ताका टॅक्स भरचो पडटा बॉर्डरीचेर म्हणून गोंयान जर रजिस्टर जाली जाल्यार 250 रुपया ताका तो पॅसेंजर टॅक्स पडटा आनी मेजर रेव्हेन्यू लॉस सरकाराक जाता हे मान्य केलां मुख्यमंत्र्याक काल हांवें सगळें सांगलां आनी त्या संदर्भान रेंटल एग्रीमेंटाचेरूय गाडयो कमर्शियल व्हेकल बंद करपाक रजिस्ट्रेशन प्रूफ ऑफ एड्रेस घेवपाक बंद करपाक इन्स्ट्रक्शन ऑलरेडी दिल्लेले आसा मुख्यमंत्र्यान आनी आधार कार्डाचो विशय सांगलेल्या प्रमाणे आधार कार्ड जो आसा पळय हो आधार कार्डाचो विशय म्हापशा आमी आवाज उठयल्या उपरांत म्हापशा तेन्ना म्हापशेचे एसिस्टंट डायरेक्टर आसात मिनेश स्टार हांवें तेजें नांवूय घेतलेलें की तेंच्या ऑफिसान रेंटल एग्रीमेंटार गाडयो जाता मागीर त्यो रेंटल एग्रीमेंटा वयल्या गाडयांक त्या ओनरान बेगीन आपली बाजू मांडपाक आधार कार्ड घुसयले 2च दिसान हाडून मागीर ते सगळे ITIच्या माध्यमांतल्यान तेणी दिले आमकां ट्रान्सपरन्सी दवरून हांव खरें तेचें अभिनंदन करता कितें सांगपाक सोदता मिडियाच्या माध्यमांतल्यान ताका तेन्ना एक मानसीक त्रास जाले आसतले आनी नांव घेतलें कितें घेतलें म्हणून वायटांच्यान बरी गोश्ट घडटात तेच्या ऑफिसान जे पळय जालें पळय तितूंतल्यान आज बरी गोश्ट घडली की आधार कार्डा खंयसरूय 1 दिसान 2 दिसान हाडपाक मेळटा आनी तेचो गैरवापर कसो जाता हे थंयच्यान प्रूव जालें मुख्यमंत्र्यानूय ते काल मान्य केलें आधार कार्ड हे एक फक्त आयडेंटिटी ते सिटीजनशीप किंवा रेजिडेन्शियल हेका ते यूज करपाक मेळना हो लोकसभेचो एक रिप्लायूय आमी मुख्यमंत्र्याक दाखयलो सगळे हेचेर हे करून ते काल आदेश आतां वयतले डायरेक्टराक की आधार कार्ड किंवा रेंटल एग्रीमेंट किंवा ती ऑफिस ऑर्डर पळय आसा आनी डिलरांचो विशय मांडला तो ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान हातीन घेतला तो त्याच्या माध्यमांतल्यान तो पळयतलो कशें कितें तेचेर करप पळय ते आनी हे 3 विशय मुख्यमंत्र्यान काल सगळे रिजॉल्व करून डायरेक्टराक त्या संदर्भान इन्स्ट्रक्शन दिता म्हणून सांगलेलें आसा आतां जेन्ना आमचो म्हाजी बस 2025 सरकारान आमकां इंट्रोड्यूस केल्या ती आमी तितून सहभागी जावंक नासले कदंबाच्या माध्यमांतल्यान आमचें म्हणणें कितें आसलेलें की पयलीं फ्युअल सबसिडीचे आमचे पयशे दिया आनी मागीर आमी तितून सहभागी जावचो काय ना विचार करतले आतां मुख्यमंत्र्यान काल रिक्वेस्ट केल्या आमकां की 1 डिसेंबराच्यान तुमी ती म्हाजी बस 2025 जी स्कीम नवी इंट्रोड्यूस केल्या तिचे डिटेल कितें आसा की 3 रुपया पर किलोमिटर सबसिडी मेळटली तितून गेल्या उपरांत मागीर 30,000 इन्शुरन्स भरपाक बेनिफीट मेळटले वार्षिक आनी
आमचे नवी बस जी रिप्लेसमेंट पळय करता, नवी बस घेता, तितून 10 लाख सबसिडी मेळटली. पण अशा तरेन हे 3 मुद्दे ते माझी बस 2025 हे स्किमीन मुख्यमंत्र्यान काल रिक्वेस्ट केल्ल्या प्रमाणे 1 डिसेंबराच्यान वचपाक तुमी तितून स्टार्ट करप. म्हणून आमी कितें केलें, परवा आयताराक सगळ्या ह्या माध्यमांतल्यान परत बसकारांकूय उलो मारता सगळ्या की तेंच्यांनी मिटिंगेक हजर रावचे. वयर साईबाबाच्या देवळात कदंबा हायवेक जेन्ना थंय आमच्यो मिटिंगो जाता तेन्ना थंय आमी सकाळीं 9:30 ते 10 मिटींग दवरलेली आसा. सगळ्या बसकारांक आवाहन करता तेंच्यांनी मोठ्या संख्येन उपस्थितीत रावचे आनी फुडें म्हाजे बसीन जॉयन जावपाचें काय ना हो सगळो निर्णय थंय घेतलो वयतलो त्या मिटिंगेंतल्यान. तेन्ना तेंकां आवाहन करता सगळ्या बसकारांक की तेंच्यांनी उपस्थितीत रावचे. परत एकदा सरकाराचे म्हणजे मुख्यमंत्र्याचे एक आभार व्यक्त करता की ते फ्युअल सबसिडी तेणी आपल्या आश्वासना प्रमाणे दिली आनी बाकीचे जे मुद्दे आहा पळय ते फुडें एक्सटेंड करपाचे. नवे मुद्दो एक उपस्थितीत जाला तो पासिंगेची फी जी येता सगळे बेगीन जाता तितले करचे. सहकार्य दवरचे सरकारान. जणू की कितें आहा हितूंतल्यान एक पब्लीक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव जावपाक जाय. शेवटी पब्लीक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव तर जालो जाल्यार आमचें पोट बऱ्या पैकी चलतलें. वेक्युलर ट्रॅफिक जे पळय वाडटा राज्यान ते कमी जावपाक जाय प्रायवेट, हे आमचें इंटेन्शन आहा खंय तरी आनी त्या संदर्भान आमी हांगासर काम करता. आनी एक मोठो निर्णय म्हणजे मुख्यमंत्र्याचो काल आमकां हेणी आश्वासन कितें दिलां की जर तुमी म्हाजे बसी अंडर येयल्या उपरांत जे कदंबा क्लॅश टायमिंगाचेर बी सगळे कडेन पळय ज्यो आमच्यो कंप्लेनी आसता त्यो काडल्यो वयतल्यो म्हणून. थंयसर फक्त एकूच बस त्या टायमार त्या भागान वयतली आनी लोकांची सोय जातली. ज्यो क्लॅश कदंबा आसा पळय त्यो सगळ्यो बंद केल्यो वयतल्यो. म्हणजे ह्या गोष्टीचेर विचार विनिमय करपाक मोठ्या संख्येन सगळ्या बस ऑपरेटरांनी आयताराक जी मिटींग आमी आपयल्या तितून उपस्थितीत रावचे आनी फुडलो योग्य निर्णय कितें आहा तो तेंच्यांनी आपले विचार मांडून आमकां मार्गदर्शन करचें. जणू की आमकां एक जनरल सेक्रेटरी किंवा अध्यक्ष आसा तांकां फुडें सरकाराक कितें आहा पळय ते आपले मुद्दे मांडपाक सरकारा मुखार. म्हजे उलोवन जाल्लेले आसा. तुमचे कितें प्रश्न आले? कितलो टायम फ्रेम कितले दिला तुमकां मुख्यमंत्र्यान तुमचे ते डिमांड पळय तुमी गेले ते पळय ताका टायम फ्रेम ना. ते नोटिफिकेशन पळय आसा पळय 50 रुपया फिटनेस एक्सपायरी उपरांत येता ते 2-3 दिसान प्रोसेस म्हणजे ते पयलीं मे पर्यंत आसले ते फक्त फायनान्स अप्रुवल ते घेवन ते कंटिन्यू करपाक जाय. इन कंटिन्युएशन दॅट नोटिफिकेशन पयलींचे आहा पळय ते म्हणटच ते रोखडे जातले. आतां हे स्टॉप दवरपाचे आहा ते ऑलरेडी तेणी काल इन्स्ट्रक्शन दिल्या NIC-तल्यान ते जातले स्टॉप दवरपाक आनी एबियन्सान लायल्या आमी हय. आनी ते दुसरे ते 20,000 म्हणटालो पळय तो रिन्यूअल तेच 20,000चेच सांगता. NIC-तल्यान हे करपाक जाय आनी एफिडेविटाचे कमर्शियल व्हेकलांक ऑलरेडी काडपाक लायल्या, ऑर्डर काडपाक लायल्या, लिव्ह एन लायसन्साची काडपाक लायल्या आनी आधार कार्डाचे 3 गोश्टी आहा पळय त्यो जातल्यो. ओके. तेन्ना तूं वाहतूक खातें म्हणटा पळय तेन्ना रस्त्याचेर गाडयो चलतात, तुमच्यो गाडयो चलतात, पूण आमी एक तरी नदरेन पळयलां की चडांत चड फॅटल एक्सिडंट जायत आसा आनी ते रस्त्याचो स्ट्रक्चर आमी तो सारको ना. त्या खातीर ते एक्सिडंट खूब वाडलेले आसात. तेजेर बद्दल फॅटल एक्सिडंट गोंय राज्यान पळय जे जाता पळय न्हू तेचेर म्हाकाय कन्सर्न आहा कितें. पुणून जे पळय कितें म्हाज्या तकलेन पळय आसा पळय न्हू दोनूय हायवे संदर्भान एक आमचो नॅशनल हायवे 66 आनी दुसरो 4A आतां तो 748 कितें जाला. दोनूय हायवेच्या संदर्भान कितें पळय म्हाज्या तकलेन आहा आनी कितें पळय म्हाजें प्लॅनिंग पळय सगळें आहा पळय हे आयज हांव उगड करिना. तुमकां फुडल्या आठवड्यान हेचेर हांव बरो एक न्यूज दितलो आनी बऱ्या पैकी हो विशय योग्य मार्गार व्हरतलो हे तुमकां हांव आयज इतलेंच सांगपाक शकता.